बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका रेखा राव लिखित कथा सार्थक. संध्या कधीपासून मस्कतला फिरायला ये म्हणून आग्रह करीत होती, पण मी कधी मनावर घेतलं नाही. प्रत्येक सुट्टीत ती मुंबईला आली की विचारायची, मग मावशी कधी येतेस आमच्या मस्कतला? मी म्हणायचे, संध्या तिकडे वाळवंटात येऊन करायचं काय? दरवर्षी तू सुट्टीत इकडे येतेस, आपली भेट होते, आणखी काय हवं? असं कसं ग मावशी? माझं घर, माझा संसार कधी पाहणार तू? माझ्या बिराडी येऊन राहावं असं नाही वाटत तुला? आज आई असती तर. तिचा आवाज भिजला. तो कापरा आवाज, ते शब्द माझे काळीज कापीत गेलं. मग मी ठरवलं, संध्याकाळी मस्कतला एकदा जरूर जाऊन यायचं. 3 वर्षांपूर्वी सुधा म्हणजे माझी मोठी बहीण. संध्याची आई अचानक कॅन्सरने गेली. निदान झालं तोपर्यंत रोगानं शरीरात इतके लांबवर पाय पसरले होते की सगळी ट्रीटमेंट देऊनही काही उपयोग झाला नाही. 6 महिन्यात ती सर्वांना सोडून गेली. संध्या माझ्या गळ्यात पडून खूप रडली. मी तिची समजूत काढली. म्हटलं, आपण सगळे प्रयत्न केले, उलट त्या असह्य वेदनातून तिची लवकर सुटका झाली. तिला मुक्ती मिळाली म्हणून देवाचे आभार मानायला हवेत. मावशी, आई गेली, आता माझं हक्काचं माहेर संपलं. असं म्हणू नकोस बेटा. तुझा दादा वहिनी आहेत, त्यांना काय वाटेल? आणि मी आहे ना ग. मी करीन तुझं माहेरपण अगदी आईसारखं. तू विसरलीस, लहानपणी प्रत्येक गोष्टीला तुला मी लागायची. माझ्या हातात, अंगा खांद्यावर तू वाढलीस. मला मावशी म्हणण्याऐवजी आई म्हणायचीस. मग कित्येक दिवस तू सुधाला मोठी आई व मला लहान आई म्हणून हाक मारायचीस. मग असा त्रास करून घेऊ नकोस. नियती पुढे कुणाचं काही चालत नाही. माझं दुःख बाजूला ठेवून मी तिला आधार दिला होता. तिचं सांत्वन केलं होतं. सुधा केवळ माझी मोठी बहीण नव्हती, तर माझं सर्वस्व, माझी आई, सखी, मैत्रीण, हितचिंतक. ग्रॅज्युएशन नंतर नोकरीसाठी मी मुंबईला आले तेव्हा तिनेच तिच्या छोट्या घरात मला प्रेमानं आसरा दिला. त्यावेळी संध्या 1.5-2 वर्षांची, तर समीर 5-6 वर्षांचा. घरात आजारी सासू, भाऊजींची व सुधाची नोकरी, पैशाची चणचण, सर्व अडचणी बाजूला ठेवून मला आधार दिला. अनेकांना सांगून बऱ्याच खटपटी करून विमा कंपनीत नोकरी लावून दिली. माझ्यासाठी स्थळं पाहिली. माझं लग्न लावून दिलं. लग्नानंतर मी बोरीवलीला राहायला आली. नव्या संसारात रमले. पूर्वीसारखं सुधाकडे जाणं जमेना, पण समारंभाच्या निमित्ताने एकमेकांना भेटायचो. फोनवर नेहमी बोलायचो. काळ जसा पुढे सरकत होता तसे आमचे दोघींचे संसार बहरत होते. भाऊजी स्वतःच्या हुशारीवर यशाच्या एक पायऱ्या चढत होते. आता ते मोठ्या हुद्द्यावर पोचले होते. सुधानं नोकरी सोडली होती. समीर इंजिनियर होऊन एका मोठ्या कंपनीत कामावर होता. त्यांच्याच कंपनीतल्या अंजलीशी लग्न ठरविलं. संध्या M.Com झाली. तिचंही लग्न झालं. पुढे सलीलला मस्कतला नोकरीची संधी चालून आली. संध्या छोट्या चिन्मयला घेऊन मस्कतला गेली. माझा विजय पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला, तर धाकटा अजय न्यूझीलंडला गेला. घरात आम्ही दोघेच उरलो. एक दिवस सकाळी समीरचा फोन आला. भाऊजींना अटॅक आलाय, दवाखान्यात ॲडमिट केलं आहे. आम्ही लगेच धावलो. त्यांना ICUमध्ये ठेवलं होतं. प्रकृती चिंताजनक होती. सुधा पार खचली होती. मी तिला आशा दाखवित होते, पण त्यांना दुसरा अटॅक आला. त्यातच ते गेले. सुधाच्या डोक्यावर दुःखाची कुऱ्हाडच कोसळली. ती पार कोलमडली, सैरभैर झाली. सर्वांनी खूप धैर्य दिलं, आधार दिला, पण सुधामध्ये फरक पडत नव्हता. मग मी तिला माझ्याकडे आणलं. मी तिची आई, सखी, मैत्रीण झाले. संध्याही मस्कतहून आली. हळूहळू सुधा सावरली.
आयुष्यात संकट आव्हान येतच राहतात. त्यांना तोंड देत पुढे जावं लागतं. कधी कोण जाईल याचा नेम नाही. चालता फिरता माणूस न सांगता कसलीही सूचना न देता पटकन निघून जातो. तर काही जण वर्षानुवर्षे अंतरुणाला खिळून झिजून झिजून जातात. अखेर मृत्यू कुणाच्या हातात नाही हेच खरं. जाणारा गेला तरी पाठी राहणाऱ्याला सावरावंच लागतं. जग रहाटी चालूच असते. सुधालाही प्रचंड मानसिक धक्का बसला. देवाच्या कृपेने तिच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा व्हायला लागली. काळासारखं दुसरं औषध नाही. सुधा बरी सावरली, शरीरानं आणि मनानंही. संध्या काही महिने तिच्याकडे मस्कतला घेऊन गेली. आल्यावर नातवंड अध्यात्म यात आपलं मन गुंतवू लागली. वरून सर्व छान स्वच्छ सुंदर दिसत होतं. पण कधी कधी आत काय दडलेलं असतं याची कोणाला कल्पना नसते. सुधाला अचानक अपचन उलट्यांचा त्रास व्हायला लागला. जोडीला पोटही दुखू लागले. वाटलं आजारपणात खूप गोळ्या औषधं खाल्ली. तब्येत अशक्त नाजूक झाली. त्याचा साईड इफेक्ट असावा. खाण्यात काहीतरी जास्त कमी झालं असावं. म्हणून घरातल्या घरात उपचार केले, औषध घेतले, पण तब्येतीत फरक पडेना. त्यातून एक दिवस रक्ताची उलटी झाली. तसं समीर खूप घाबरला. म्हणाला, आई, किती दिवस तू असं अंगावर काढणार आहेस? चल, आत्ताच्या आता डॉक्टराकडे जाऊ, नाहीतर डॉक्टरांनाच घरी बोलावतो. तशी ती समीर बरोबर डॉक्टरांकडे जायला तयार झाली. डॉक्टरांनी तपासून औषध दिलं. फरक नाही पडला तर परत या असं सांगितलं. आठवडा झाला तरी सुधारणा दिसेना. उलट उलट्या मळमळ याने ती खूप हैराण झाली. पोटात पाण्याचा एक थेंबही राहीना. जोडीला चक्कर, पोटदुखी वस्तीला आली. भूक मंदावली. खूप अशक्तपणा आला. तसा समीर सुधाला घेऊन पुन्हा डॉक्टरांकडे आला. डॉक्टरांना जरा आश्चर्यच वाटलं. मग त्यांनी काही चाचण्या करायला सांगितल्या. 2 दिवसांनी रिपोर्ट आला तर त्यावर विश्वासच बसेना. मग त्यांनी पुन्हा दुसऱ्या डॉक्टरांकडे तपासणीसाठी पाठवले. तिकडेही तोच रिपोर्ट आला. मग त्यांची खात्री झाली. सुधाला रक्ताचा कॅन्सर झाला होता. लवकरात लवकर ट्रीटमेंट देणं आवश्यक होतं. सगळी धावाधाव सुरू झाली. टाटा हॉस्पिटलमध्ये इतकी गर्दी होती की एकही बेड शिल्लक नव्हता. मग जसलोकमध्ये दाखल केलं आणि समीरने लगेच फोन करून मला कळवलं. कानावर विश्वास बसेना. सत्य हे कधी कधी खूपच भयान असतं. ते पचवणं फार कठीण जातं. तिला दिवसाला 6-7 रक्ताच्या बाटल्या देणं आवश्यक होतं. यासाठी मित्रमंडळी, नातेवाईकांना बोलावलं. डॉक्टरांनी प्रयत्नांची शिकस्त केली. रोगाने इतके हात पाय पसरवले होते, कशाचा उपयोग झाला नाही. भाऊजींच्या पाठोपाठ 2 वर्षात सुधाही निघून गेली. संध्याच्या आयुष्यात न भरणारी मोठी पोकळी निर्माण झाली. सुरुवातीला सुधाच्या आजाराचे निदान न झाल्याने संध्याला कळवले नाही. नंतर वाटले ती बरी होईल. उगाच तिला बोलवून त्रास का द्या. तिच्या मुलांची शाळा, नवऱ्याचे ऑफिस. पण घटना इतक्या जलद घडल्या की मग संध्याला फोन करून बोलावून घेतलं. तेव्हा सुधाची कंडिशन फारच खराब झालेली. ते पाहून तिनं आकांतच मांडला. नियती पुढे कोणाचं चालत नाही. पाण्यासारखा पैसा खर्च केला. डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पण सुधा सर्वांना सोडून निघून गेली. 4-5 महिन्यात सगळा खेळ संपला. समीर, संध्या पार खचून गेले. मग मी त्यांची आई बनून समजूत घातली. माय मरो नि मावशी जगो या जुन्या म्हणीची आठवण होऊन अंगावर काटा आला. डोळ्यांतून अखंड पाण्याच्या धारा वाहू लागल्या. दुःखाचे उमाळे वाहून येऊ लागले. पण मला सगळ्यांचं भान ठेवून मुलांची समजूत घालायला हवी होती. इतर अनेक नातेवाईक मंडळी होती. पण मी सर्वात जवळची. मी त्यांना नैतिक मानसिक आधार देणं माझं कर्तव्य होतं. बघता बघता त्या गोष्टीला 3 वर्षे उलटून गेली. संध्याला दिवस गेले. मी मनाशी ठरवले तिचे बाळंतपण करायला जायचे. हा अनुभव नवा होता.
मला मुलगी नव्हती. मुलांनी अजून लग्नाचं मनावर घेतलं नाही. ते डिग्रीपाठी डिग्री घेतच आहेत. पण इतक्यात समजलं की संध्याच्या सासूबाई चालल्यात. मग मी गप्प बसले. संध्या सुखरूप बाळंत होऊन मुलगी झाल्याचं कळलं. मुलगी थोडी मोठी होताच ती प्रतिवर्षाप्रमाणे सुट्टीत आली. नेहमीप्रमाणे म्हणाली, मावशी, मस्कतला कधी येतेस? मी तिकीट पाठवते. अगं, तू तिकीट पाठवायची गरज नाही, मी आपणहून येते. आता लवकरच स्वेच्छानिवृत्ती येते, मग नुसते फिरायचे. तिकडे पोरेही सारखी ये म्हणून बोलवतात. विजय अमेरिकेला ये म्हणतोय, तिकडून आलो की मस्कतला येऊ. बघा, मस्कत खूप लांब नाही अमेरिकेसारखं. 2 तासात पोचशील. सोबतीचीही गरज नाही आणि व्हिसाचा प्रश्न नाही. 8 दिवस आधी कळव म्हणजे झालं. हो हो, आता विजयला जरा कमी काम आहे. शिवाय तिथे उन्हाळा सुरू होतो. म्हणजे आम्हाला पर्यटन स्थळ पाहायला बरे पडेल, असं त्यांचं म्हणणं. बघू, सगळं फेअर स्कीमवर आणि नंतर व्हिसावर अवलंबून आहे. ऑल दी बेस्ट मावशी, म्हणून तिने शुभेच्छा दिल्या. त्यानंतर दुसऱ्या वर्षी पुन्हा सुट्टी आली. आम्ही 6 महिन्यांची अमेरिकेची वारी करून आलो. 6 महिने घर बंद असल्याने बरीच कामं शिल्लक होती. ती पूर्ण करण्यातच 2-1 महिने गेले. संध्या नेहमीप्रमाणे 8 दिवस राहायला आली. जाताना म्हणाली, आता मावशी, मी तुला पुन्हा सांगणार नाही, आणि तू जर आली नाहीस तर मी खूप रागवेन. पुढील खेपेस तुझ्याकडे येणार नाही. आज आई असती तर. तिचा राग लोभ सगळा प्रेमापोटीचा आहे हे मला पूर्ण माहीत होतं, म्हणून मी फारसं मनावर घेतलं नव्हतं. पण आज आई असती तर, हा तिचा हळवा गहिरा आवाज माझ्या काळजाला स्पर्शून गेला आणि मनाशी ठरवलं, काही असो, संध्याकडं काही दिवस जायचंच. तिच्या मुलीचा म्हणजे सीमाचा दुसरा वाढदिवस जवळ आला होता. ते निमित्त साधून जायचं मी ठरवलं आणि तिला ईमेल केला. तिने आनंदाने एकदम फोनच केला. म्हणाली, अखेर तो सुदीन उगवला म्हणायचा. मावशी, काकांनाही घेऊन ये. मला व्हिसासाठी थोडी माहिती हवी आहे, ती दे. पुढच्या आठवड्यात व्हिसा येताच तुला कुरिअरनं पाठवते. हां. म्हटल्याप्रमाणे 1 आठवड्याने व्हिसा आला. आम्ही दोघे एअर इंडियाच्या गोमती विमानाने मस्कतला रवाना झालो. कस्टममधून पुढे आलो तर समोर हसतमुख सलील व चिन्मय उभा. सीमा झोपल्यानं संध्या आली नव्हती. सलीलनं ट्रॉलीवरचं सामान काढून कारच्या मागच्या डिकीत टाकलं. आम्ही त्याच्या पांढऱ्या शुभ्र आलिशान गाडीत स्थानापन्न झालो. गाडी सुसाट वेगाने घराच्या दिशेने धावू लागली. मी खिडकीतून बाहेरची दुनिया बघण्यात मग्न झाले. सुरेख विस्तीर्ण रेखीवर असते. त्याच्या दुतर्फा आकारबद्ध हिरवीगार झाडं, बाजूच्या पाना फुलांनी भरलेल्या बागा, हिरवीगार मखमलीसारखी हिरवळ, रस्त्यांच्या मधले आकारबद्ध मोठमोठे राऊंड अबाउट्स, त्यातील पाण्याची सुरेख थुई थुई नसणारी कारंजी आणि खालचे रंगीबेरंगी फुलांचे ताटवे पाहून मी विस्मयचकित झाले. आपण वाळवंटातली शहरात आलो यावर विश्वासच बसेना. दृष्टी जाईल तिकडे नुसती हिरवी हिरवी रवरवीत वनराई, मध्ये मध्ये पांढऱ्या किंवा बेज रंगाच्या मध्यम उंचीच्या कमानीवाल्या इमारती, त्यावरील सौम्य दिव्यांची रोषणाई. मी तर पहिल्याच नजरेत मस्कतच्या प्रेमात पडले. अगदी दूरवर सभोवताली खडका वृक्ष पर्वतांची रांग दिसत होती. त्या उजळ्या बोडक्या डोंगराकडे पाहिल्यावर हो, हे खरंच वाळवंटच आहे याची मनाला कुठेतरी नोंद झाली. पाऊण तासाच्या ड्राईव्ह नंतर आम्ही संध्याच्या घरी आलो. 4 मजली सुरेख इमारतीत दुसऱ्या मजल्यावर संध्याचा फ्लॅट होता. लिफ्टने वरती आलो तर मध्यभागी खेळण्यासाठी मोठी जागा, त्याच्या समोरासमोर 4 फ्लॅट. घरात प्रवेश करताच एक मोठा हॉल, त्याला कमानी असलेली मोठी बाल्कनी, एका बाजूला ग्रॅनाइट व मार्बलचे अत्याधुनिक स्वयंपाकघर तर दुसऱ्या बाजूला 3 बेडरूम्स, प्रत्येकाला स्वतंत्र अटॅच्ड मोठ्या मोठ्या बाथरूम्स. ते पाहून माझं मन लगेच मुंबईच्या टिसवर बाथरूमशी तुलना करायला लागलं. गेस्टरूममधल्या बेडरूमने तिने आमची व्यवस्था केली होती. गप्पात किती वेळ गेला की रात्र बरीच झाली
आम्ही त्या मऊशार गुबगुबीत विशाल अंतरुणात लोटून दिलं. जागा बदलल्यामुळे असेल, बराच वेळ डोळा लागला नाही. राहून राहून सुधाची आठवण येत राहिली. दुसऱ्या दिवशी शुक्रवार असल्याने आठवड्याची सुट्टी होती. तिथे इस्लाम धर्म असल्याने शुक्रवारी सुट्टी. येथील ओमानी लोक फारच धार्मिक व पारंपरिक. दिवसांतून 5 वेळा न चुकता नमाज पडतात. मग ते रस्त्यात असो की ऑफिसात. काम बाजूला टाकून चटई अंथरून अगदी रस्त्याच्या कडेला बागेत नमाज पडताना पाहून त्यांची श्रद्धा, सहिष्णुता ध्यानात आली. त्यांना प्रार्थनेसाठी सोयीस्कर व्हावं म्हणून अंतरावर सुरेख मोठ्या मशिदी आहेत. लाऊडस्पीकरमधून प्रार्थनेची घोषणा केलेली वारंवार ऐकू येते. संध्याचं घर एकदमच मध्यवर्ती. खालीच व्हिडिओ, हॉटेल्स, भाजी, किराणा वस्तूचे मॉल्स. पण वाहनांचा, माणसांचा, गर्दीचा कसला कलकलाट नाही की गजबजाट. सारं कसं शांत, सुरेख. प्रदूषण, घाम, कचरा, आवाज नाही. सगळीकडे AC असल्याने काचेची दारं सदैव बंद. सकाळी एक फेरफटका मारून घरी आले आणि मी स्वयंपाकात मदत करावी म्हणून आत आले, तर संध्या हात लावायला देईना. म्हणाली, इकडे तू पूर्ण आराम करायचास. अगं, इतक्यात महाराज येईल, तोच स्वयंपाक करतो. मी फक्त वस्तू काढून ठेवते. तेवढ्यात मणिभाई गुजराती महाराज आलाच. साहजिकच मला बाहेर यावे लागले. संध्याकाळी घरची साफसफाई करायला एक लंकन बाई आली. तिचं सुरेख हिंदी बोलणं ऐकून मित्र अचंबित झाले. संध्याकाळी 5 वाजताच एकदम मुलांचा गोंगाट कानावर पडला. चिन्मयही बॉल घेऊन तात्काळ बाहेर पडला. मी काय चाललंय बघायला दारात आले तर बिल्डिंगमधली सगळी मुलं खेळण्यासाठी समोरच्या बांधलेल्या आवारात जमली होती. ते आवार उंच काचेच्या जाड छताने झाकल्यामुळे मुलांचा आवाज अधिक जोरात येत होता. प्रतिध्वनी उमटत होते. वयोमानाप्रमाणे मुलांचे 3-4 गट पडले होते. काही बास्केटबॉल खेळण्यात गुंग, काही क्रिकेट, तर छोटी बच्ची मंडळी 3 चाकी नाही तर बॉल खेळत होती. दिवसभर शांत असलेली ती इमारत 5 वाजताच मुलांच्या दंगा मस्तीने उल्लसित व्हायची. 6-7 वाजेपर्यंत हा दंगा चालायचा. मग एकदा त्यांचे वडील आले की सगळी मुलं गायब व्हायची. मग मीही रोज दारात उभी राहून मुलांचा खेळ पाहत राहायची. कधी सीमाला घेऊन तिच्या पाठी धावायची. सर्व मुले आनंदाने खेळत असताना एक मुलगा मात्र दूर कोपऱ्यात बसून सर्वांचे खेळ पाहत राहायचा. त्याचे सश्यासारखे लुकलुकणारे मिस्किल डोळे, गोरा पान वर्ण आणि कुरळे जाड केस माझ्या डोळ्यात एकदम भरले. चिन्मयच्याच वयाचा म्हणजे 5-6 वर्षांचा होता. कधी खेळात सामील होत नव्हता की इतर मुलं त्याला सामील करून घेत नव्हती. प्रथम वाटले तो अपंग तर छे, कारण त्याच्याजवळ बॉल आला की तो बिचारा पटकन उठून बॉल द्यायचा. अनेकदा पोरं त्याला दूर गेलेला बॉल आणण्यासाठी पाठवित होती. कित्येकदा कोणा मुलाची 3 चाकी सायकल मागून ढकलताना, तर कधी कोणाच्या आईचा निरोप, तर कधी मुलांचे निरोप त्यांच्या आईला त्यांच्या घरी जाऊन देताना दिसायचा. तो प्रत्यक्ष खेळताना कधीच दिसला नाही. दोन्ही हाताच्या तळव्यात हनवटी खुपसून बसलेली त्याची कधी उदास कधी आनंदी मूर्ती पाहून मला खटकायचं. बिचारा. कुणी जिंकला की दूर बसून आनंदाने टाळ्या पिटायचा, तर कधी उदास नजरेने एकटक इतरांचा खेळ बघत राहायचा. त्याच्या डोळ्यात मला निराशेची अस्पष्ट झालर जाणवायची. 2-3 दिवस सतत त्याला तसा बसलेला पाहून मी चिन्मयला विचारलं, अरे चिन्मय, हातावर हनवटी टेकून दूर बसून पाहणारा तो गोरा गोरा मुलगा कोण रे? किती गोड आहे. तुम्ही त्याला खेळायला का घेत नाही? ओ, तो कुरळे कुरळे केसांचा बॉल आणून देणारा अल्ताफ, इस्माईल अंकलचा मुलगा. हा इस्माईल अंकल कोण? तुला नाही माहीत? आपला वॉचमन, बिल्डिंग झाडणारा, गाड्या पुसणारा, झाडांना पाणी घालणारा, खालच्या जिन्याच्या कोपऱ्यात राहतो तो, त्याचा मुलगा. हां, म्हणजे बिल्डिंगचा केअरटेकर. त्याचा मुलगा वाटत नाही? किती गोरापान सुंदर आहे ना, स्वच्छ असतो. पण मग तुम्ही त्याला खेळायला का घेत नाही आहे? हे बरं नाही. मावशी, मी काय करू? ही सगळी मुलं तो वॉचमनचा मुलगा म्हणून त्याला खेळात घेत नाहीत. वॉचमनचा मुलगा असला म्हणून काय झालं?
त्यालाही वाटतं ना तुमच्याबरोबर खेळावं म्हणून. तू त्याच्याशी खेळायला सुरुवात कर. बघ, हळूहळू सगळे खेळतील त्याच्याशी. ओके, मी खेळेन त्याच्याशी, उद्या बोलवीन. दॅट्स लाईक अ गुड बॉय. त्याच्या पाठीवर मायेनं थोपटीत मी म्हटलं. संध्याच्याही लक्षात आलं नव्हतं. मग तिनेही चिन्मयला समजावलं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी चिन्मयने अल्ताफला बॉल खेळायला बोलवलं. दोघं एकमेकांकडे बॉल टाकून खेळायला लागले. तेव्हा त्याच्या गोऱ्या गुबगुबीत चेहऱ्यावरचा आनंद काय वर्णावा. सशासारखे भित्रे डोळे आनंदाने काजव्यासारखे लुकलुकायला लागले. अंगामध्ये स्फूर्ती संचारल्यासारखी तो उत्साहाने उड्या मारत होता. चिन्मय त्याला कसं खेळायचं शिकवत होता आणि तो सगळे प्रयत्न पणाला लावून लक्षपूर्वक खेळत होता. दुसऱ्या दिवशी मी पाहिलं तर इतर मुलंही त्याच्याशी आनंदाने खेळत होती आणि तो खेळात अगदी दंग होऊन गेला होता. बघता बघता तो त्यातलाच होऊन गेला. आम्ही दोघं रोज सकाळी तिथेही मॉर्निंग वॉकला जायला लागलो. इस्माईल त्यावेळी बिल्डिंगमधल्या लोकांच्या गाड्या पुसण्यात दंग असायचा. कधी आमच्याकडे लक्ष गेले तर हसून अभिवादन करायचा. त्यावेळी अल्ताफची स्वारी उठली तर जिन्याच्या शेवटच्या पायरीवर आवडत्या पोजमध्ये बसून टकामका पाहत असायची. आता त्याला माझी चांगली ओळख झाली होती. मला पाहिलं की तो लाजून ओळखीचं स्मित द्यायचा. त्याच्या लाल चुटूक ओठांतून क्षणभर पांढरे शुभ्र मोत्यांसारखे दात चमकायचे. काही विचारलं तर लाजून मान डोलावून हो किंवा नाही या पलीकडे काही बोलायचं नाही. त्याला सतत 3-4 दिवस पायरीवर बसला पाहून मी विचारलं, अल्ताफ, तू शाळेत का जात नाहीस? कारण तिकडे सर्वांच्या शाळा 7-7:30ला सुरू होत व दुपारी 1:30-2 वाजेपर्यंत मुलं घरी येतात. मी विचारलं तसं तो मान हलवून नाही म्हणाला. मी विचारलं का? तसे त्याने वडिलांकडे बोट दाखवले. मला त्या निरागस चेहऱ्याची दया आली. खरं तर त्या शहरात मी पाहुणे, पण या आपल्या भारतीय मुलाला शिक्षण, खेळ यासारख्या साध्या सोयी मिळत नाहीत हे पाहून आत कुठेतरी तुटत होतं. त्याच्या खाजगी बाबतीत तोंड घालणं बरोबर नाही हे पटत असूनही मी त्याच्या वडिलांकडे म्हणजे इस्माईलकडे गेले. गाडी पुसायचा हात थांबून तो हसून मला म्हणाला, क्या बहनजी, सुबह की सैर झाली? मी म्हटलं, हो. अरे हा अल्ताफ शाळेत नाही का जात? जाते ना. मग 3-4 दिवस पाहते इकडे बसून असतो तो. बरं नाही का त्याला? तसं तो चाचरत म्हणाला, त्याला शाळेतून काढून टाकलं. काय सांगतोस काय? इतका शांत मुलगा कशाला काढला? तू नाही विचारलंस? शाळेची फी थकली आहे. काय सांगू बहीणजी, इथल्या शाळेची फी खूप आहे. मला परवडत नाही. त्यातून गेले काही महिने खूप खर्च झाला. अब्बू आजारी पडले. त्यांना ऑपरेशनचा, दवाखान्याचा खर्च, शिकणारा भाऊ, धाकटी बहीण, अब्बू अम्मी त्यांना खर्चासाठी पैसे पाठवावे लागतात. अब्बूच्या आजारपणामुळे अल्ताफची फी भरू शकलो नाही. त्यांनी बरेच निरोप दिले, नोटिसा पाठवल्या. अखेर शाळेतून कमी केला. तू फीमध्ये सवलत मिळण्यासाठी अर्ज नाही का दिलास? इकडे फीमध्ये सवलत नाही मिळत. नाही ना, फक्त येथील नागरिकांनाच मिळते. मी भारतातून आलोय ना. पण तुम्ही काळजी करू नका, आता तो फक्त KGतच आहे. 4 पैसे जमताच मी त्याला शिकवणीला पाठवीन. मग पुढच्या वर्षी एकदम पहिल्या इयत्तेत पाठवीन. आता 2-4 गाड्या अधिक धुवेन. शुक्रवारी कुठे घर सफाईचं काम मिळालं तर तेही करीन. माझी पत्नी स्वयंपाकाचं, शिवणाचं काम घेते. ती सुद्धा 2-3 काम अधिक मिळवण्याच्या खटपटीत आहे. शिवाय मेहंदीही काढण्याचे काम आहे. 5-6 महिन्यात मी काटकसर करून कष्ट करून अल्ताफला पुन्हा शाळेत घालीन आणि त्याला खूप शिकवेन. म्हणजे माझ्यासारखं वॉचमॅनचं काम करावं लागणार नाही. त्याच्या चेहऱ्यावरचा गाढ आत्मविश्वास आणि जिद्द बघून मला फार बरं वाटलं. मी म्हटलं, तुझ्या कष्टांना आणि प्रयत्नांना जरूर यश मिळेल. अल्लाह तुझे नक्कीच भलं करेल. म्हणत मी लिफ्टच्या दिशेने निघाले. त्या क्षणी अल्ताफचे विचार सारखे डोक्यात घुमत राहिले. ब्रेकफास्टमध्ये माझे लक्ष नाही असं पाहून संध्या म्हणाली, मावशी, चहा गार होतोय. डोसे कधीच समोर ठेवलेत. लक्ष कुठं आहे तुझं? अमेरिकेत की न्यूझीलंडमध्ये?
इतक्या लांब नाही ग, इथेच. म्हणजे? अगं, तो इस्माईलचा मुलगा अल्ताफ आहे ना. आता परत काय झालं? मी चिन्मयला समजावलं. तो म्हणाला आता सर्वजण त्याला खेळायला घेतात म्हणून. ते माहीत आहे ग, मी स्वतः पाहिलंय. पण आता प्रश्न वेगळा आहे. तो शाळेत जात नाही. छे, आज नसेल गेला. तो इंडियन स्कूलमध्ये जातोय. मी पाहिलं युनिफॉर्म घालून जाताना त्याला. जायचा, पण फी बाकी राहिल्याने त्याला शाळेतून काढून टाकला म्हणे. काय? तुला कसं कळलं? अगं, गेले 3-4 दिवस मी त्याला जिन्याच्या शेवटच्या पायरीवर उदास चेहऱ्याने बसलेला पाहिला आहे. मी त्याला विचारलं, शाळेत गेला नाहीस? तर मान हलवून त्याने गाडी पुसणाऱ्या वडिलांकडे बोट दाखवलं. मग मी सरळ इस्माईलकडे जाऊन त्यालाच विचारलं. तेव्हा म्हणाला, वडील आजारी पडल्याने औषध ऑपरेशनचा खर्च खूप झाला. शिवाय घर खर्चासाठी सुद्धा त्याला नियमित पैसे पाठवावे लागतात. तेथील फी त्याला परवडत नाही म्हणे. अनिवासी परकीय नागरिक असल्यामुळे त्याला फीमध्ये सवलतही मिळत नाही म्हणे. बिचारा खूप अडचणीत आहे. त्यातून वडील खूप गंभीर आजारी आहेत म्हणे. मावशी, अगं, ही सगळी नाटकं आहेत. पैसे उकळण्याचा बहाणा आहे. इथे असे अनेक भारतीय आहेत. काही बाई खोटं सांगून आपल्याच लोकांकडून पैसे उकळतात. नाही ग, तो अगदी आतून कळवळून बोलत होता. शिवाय त्याने पैशाची मदतही मागितली नाही. मी अल्ताफच्या शाळेविषयी विचारलं म्हणून त्याने सांगितलं. सांगताना बिचाऱ्याचे डोळे भरून येत होते. वाटलं उचलून थोडे पैसे द्यावेत, पण माझ्याकडे इकडचे इतके रियाल हवेत ना. काय करावं हाच विचार मगापासून चाललाय. पण बिल्डिंगमधल्या कुणाकडे बोलला नाही? अभिमानी दिसतो. म्हणत होता 4-2 गाड्या अधिक पुसेन, शुक्रवारी सफाईचं काम करेन. बायकोही स्वयंपाकाची, शिवणाची, मेहंदीची कामं करते म्हणे. तीही जास्ती काम येईल. थोडे पैसे जमा होताच अल्ताफला शिकवणीला पाठवीन. त्याची चांगली तयारी करून घेईन. मग पुढच्या वर्षी सरळ पहिल्या इयत्तेत घालीन. त्याला खूप शिकवेन. संध्या, माझ्या डोक्यात एक विचार आला की त्या दिवशी आपण कुणाकडे तरी नव्या वर्षाच्या भजन व इतर कार्यक्रमाला गेलो होतो. कार्यक्रमानंतर त्यांनी बऱ्याच चॅरिटीच्या योजना जाहीर केल्या. अशा काही मंडळींकडे, संस्थांकडे आपण शब्द टाकला तर ते मदत करू शकतील का? वा मावशी, यू आर ग्रेट. अगं, खरं तर या संस्था आपली संस्कृती, आपले बांधव यांना मदत करण्यासाठी नेटाने काम करतात. मी त्यांच्या सेक्रेटरीशी बोलेन. नाहीतर प्रथम आमच्या बिल्डिंगमधील लेडीज कॉफी क्लबमध्ये विचारेन. कारण इस्माईल आमच्या बिल्डिंगचा केअरटेकर म्हणून गेली 3-4 वर्षे काम करतो. प्रत्येकाने त्यांच्या इच्छेप्रमाणे पैसे दिले तर ते एकत्र करून निदान वर्षाची तरी फी भरू. येत्या गुरुवारी वरच्या नायरकडे मीटिंग आहे. तुलाही बोलावलंय, तूही चल. छे ग, मी कशाला? तू मात्र जरूर विचार. आता तू हे सुचवलंस तर तू येऊन सर्वांना भेट. बघ काय निर्णय घेतात ते. बरं बाई, आता जा. पुण्याच्या कामासाठी नाही कसं म्हणू. गुरुवार कधी येतो असं होऊन गेलं. मधले 3-4 दिवस जलाली, मिराणी हे किल्ले, कलबू, रियाम, कुरुम पार्क पाहण्यात गेले. कुरुम पार्कमधील प्रतिवर्षी होणारा मस्कत फेस्टिवल पाहायला मिळाला. लेझर, संगीत आणि फायरवर्क्स यांचा अद्वितीय त्रिवेणी संगम पाहून जणू डोळे दिपले. मॉल्समध्ये थोडी खरेदी केली. येता जाता पायरीवर हाताच्या तळव्यात हनवटी खुपसून बसली अल्ताफची मूर्ती दिसली की काळजात कुठंतरी ठुसठुसायचं. बिचारा इस्माईल उज्ज्वल भविष्यासाठी आपला गाव, घर, देश, कुटुंब, माणसं सगळे पाश सोडून इतक्या दूर सातासमुद्रापलीकडे आलाय. उराशी मोठी मोठी स्वप्न, उमेद बाळगून. असे कित्येक भारतीय जातात. सर्वांची स्वप्न पूर्ण होतात का? माझेही दोन्ही मुलगे दूर लांब गेलेत. त्यांच्या आयुष्यातही असे अनेक वेगळे प्रश्न येत असतील का? क्षणभर मन सैरभैर झालं. गुरुवार उजाडला. 3ऱ्या मजल्यावर नायरांकडे सकाळी 10ला सगळ्या बायका जमल्या. टेबलावर कॉफी व बरेच स्नॅक्स मांडून ठेवले होते. मीटिंगची सुरुवात झाली. सेक्रेटरीच्या प्रास्ताविक भाषणानंतर संध्याने उठून अल्ताफचा मुद्दा मांडला. इस्माईलच्या अडचणी सांगितल्या. तो आपल्या बिल्डिंगची राखण चोखपणे करतो, प्रामाणिक आहे, कष्टाळू आहे.
त्याच्या मुलाचे पैशाअभावी शिक्षण रखडू नये असे मला व माझ्या या मावशीला वाटतं. तेव्हा प्रत्येकाने त्यांच्या इच्छेप्रमाणे पैसे द्यावेत व मदत करावी अशी माझी इच्छा आहे. आपला सर्वांचा होकार असेल तर किती पैसे द्यायचे हे ठरवू, नाहीतर दुसऱ्या कुणा संस्थेकडून किंवा मंडळाकडून मदत घ्यावी लागेल. तसे सर्वजण म्हणाल्या, दुसऱ्या कुणा संस्थेकडे जाण्याची गरज काय? इस्माईल आपल्या बिल्डिंगमध्ये काम करतो, तेव्हा त्याची अडचण जाणून आपण मदत करायला हवी. त्याला पैशाची किती गरज आहे हे विचारून आपण सर्व पैसे एकत्र करू व अल्ताफला जरूर शाळेत पाठवू. इतकेच नाही तर त्याला पुस्तक, युनिफॉर्म इत्यादी वस्तू लागतील त्याचीही मदत करू. त्याबरोबर सर्वांनी टाळ्या वाजवून एकमताने अनुमती दिली. नंतर संध्यानं माझी सर्वांशी ओळख करून दिली. आजचा प्रस्ताव हा माझ्या मावशीचा नव्हे, आईचा आहे आणि आय एम प्राऊड ऑफ हर. 3 cheers फॉर आंटी सुमन म्हणून तिने आवाहन केलं. तसं सर्वांनी हिप हिप फुर्रिओ म्हणून कॉफीचे मग्स एकमेकांना लावून अनुमोदन केलं. माझे डोळे आनंदाने गहिवरले. माझी मस्तकची छोटीशी ट्रीप सार्थकी लागल्याचं फार मोठं मानसिक समाधान मिळालं. माझ्या VRS नंतर काय करायचं या अनेक बेतातील एक बेत असा नकळत सफल झाला. मला नवी स्फूर्ती, नवा उत्साह मिळाला. त्या जोशातच मी मुंबईला परतले. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.